सगळे जे सत्ताधारी बाकावर बसले होते ते पण तेवढ्याच शॉकमध्ये होते जेवढे आपण सगळे आहोत की आपलं सरकार आलं कसं. सगळे एकामेकांकडे बघतात, तू पण निवडून आला, तू पण निवडून आला, अरे मला वाटलं तू पडतोय, नाही नाही मला वाटलं मी पडतोय. ह्या सगळ्यांची भाजप होती. ज्यांना अजूनही शिवसेनेबद्दल थोडं प्रेम आहे, उद्धव साहेबांबद्दल प्रेम, आणि ज्यांना वाटतं की आजची भाजप आहे ही कॉन्ट्रॅक्टर लोकांची भाजप आहे, ही भाजप नाहीच आहे. आज जे काही मला बोलण्याची संधी दिलेली आहे, मुंबईचे हाल, मुंबईची झालेली अवस्था, मुंबई जिंकण्याची गरज, हे सांगण्याची गरज नाही. मला वाटतं आपण सगळे भोगत आहोत, पाहत आहोत. मुंबईकर म्हणून आपल्याला सगळ्यांना आजूबाजूला दिसतंय. मागच्या वर्षी काही महत्वाच्या निवडणुका झाल्या. लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेची निवडणूक आपण जिंकलो. होय, आपण जिंकलोच. कारण तुम्ही विचार करा, जे सत्ताधारी आपल्याला सांगत होते की आम्ही आता 300 पार की आता 400 पार करणार आहोत, 2014 मध्ये आपण त्यांच्या सोबत होतो आणि सोबत आल्यानंतर ते 282चा आकडा गाठला. जवळपास 20-25 वर्षानंतर आपल्या देशात एक हाती सत्ता कोणाच्या हातात आली असेल ती भाजपच्या हातात आली. याचं कारण एक होतं, कारण त्यांचे मित्र पक्ष त्यांच्या सोबत होते आणि त्यांनी ह्या देशाला एक स्वप्न दाखवलं होतं की अच्छे दिन आने वाले है. 2019ला आपण ठरवलं होतं खरं की आपण आता विरोधी पक्ष म्हणून लढणार, आपण वेगळे लढणार. तरी देखील मातोश्री बंगल्यावर आले. तुमचं आमचं दैवत माझे आजोबा वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत आले, शब्द दिला आणि त्या शब्दापोटी आपण लढलो होतो, त्यांच्या सोबत लढलो होतो. निवडणुकीनंतर त्यांनी शब्द तो मोडला, खोटं बोलायचं ते बोलले, सवयीप्रमाणे वागले. पण 2019ला देखील जे साधारण त्यांचे अंतर्गत आकडे होते की 180 पर्यंत पोहोचतात का, 190 पर्यंत पोहोचतात का, शिवसेना त्यांच्या सोबत राहिली आणि ते पूर्ण चित्र देशभरातलं बदललं आणि ते 303 पर्यंत पोहोचले होते. आणि ह्यावेळी देखील त्यांची जी सत्तेची माज होती, जो माज दिसत होता आपल्याला, मस्ती होती, आपल्याला सांगत होते तुम्ही काही करा, आम्ही 400 पार जाणारच. ही लढाई जी होती ती फार महत्वाची होती, कारण ती संविधान बदलायचं होतं. त्यांना भाजपचं जे संविधान आहे ते आपल्या देशावर लादायचं होतं. ही लढाई होती आणि आपण इंडिया आघाडी म्हणून ती लढाई जिंकलो. कारण ज्यांना वाटत होतं की त्यांचं बहुमताचं सरकार येणार, त्यांचं एकहाती सरकार काय, त्यांचं 400 पार करेल सरकार, त्यांना आपण 240 वर अडवलं. हे आपलं यश आहे आणि महाराष्ट्रात जिंकलोच लोकसभेची निवडणूक. पण देशभरात देखील असं मानतात की 70 सीटमध्ये त्यांनी घोटाळा केला, नाही तर त्यांचं सरकार तर बनतच नव्हतं. त्यानंतर लगेचच आपल्याला आठवत असेल 2 विधान परिषदा आल्या, बॅलेट पेपरवर झाल्या, मुंबईतल्या होत्या आणि काय निकाल आले? 2च्या 2 आपण जिंकलो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून जिंकलो. दिल्लीत त्यांचं सरकार बसलं होतं, महाराष्ट्रात त्यांचं खोके सरकार तर होतच. खोके धोके पैसे सगळं काही उडवलं त्यांनी, पण बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या आणि 2च्या 2 विधान परिषदा आपण जिंकलो. तिथे देखील इंडिया आघाडीला यश आलं, कारण महाराष्ट्रभरात जे चित्र होतं विधान परिषदांच्या निवडणुकीचं, जे लोकांमधून निवडून येतात, आमदारांमधून नाही लोकांमधून येतात, मग ते शिक्षक मतदारसंघ असो, पदवीधर मतदारसंघ असो, ह्या दोघांमधून आपण जिंकलो. सेनेटची निवडणूक झाली, इथून मला वाटतं परम कुठेत हे होते उमेदवार, कुठे गेले परम यादव? ठीक आहे, राहू दे. पण त्या निवडणुकीत देखील आपण शिवसैनिक म्हणून एकटे लढलो आणि त्या निवडणुकीत देखील 10च्या 10 जागा आपण जिंकून आणल्या. हे आपलं यश आहे. 3 निवडणुका महत्वाच्या जिंकल्यानंतर विधानसभेत आपल्याला वाटलं की ठीक आहे, आता 100% काय आपण जिंकतोच आहे. कुठे ना कुठे आपल्याला वाटायला लागलं की ठीक आहे, आता थोडं आपण करू, जिंकू, आपण येतच आहे सरकार. कुठेही शांत बसलो नाही आपण, कारण लोकांसमोर विषय तर होतेच. भ्रष्टाचार विषय होताच, गद्दारी विषय होता, महाराष्ट्रातून उद्योगधंदे निघाले, सगळे गुजरातला गेले, हा विषय होताच. महाराष्ट्र अदानीच्या घशात घालतात, हा विषय होताच. ती पण निवडणूक आपण खरं जिंकलो होतो जर यांनी वोटर फ्रॉड नसता केला, आणि तो वोटर फ्रॉड देखील आपण लोकांसमोर आणणार आहोत. मला वाटतं 1 महिन्यापूर्वी संजय राऊत साहेब होते, राहुल गांधीजी होते, सुप्रियाताई सुळे होत्या, आणि ह्या तिघांनी हा वोटर फ्रॉड जो झाला तो दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपल्या लोकांसमोर आणलेला आहे. संजयजी, हा आपल्याला पुन्हा एकदा लोकांसमोर इथे मुंबईत बसून, पुण्यात बसून, नागपूरला जाऊन, कोल्हापूरला जाऊन, सोलापूरला जाऊन, वसई विरारला जाऊन, पालघरला जाऊन, सगळीकडे जाऊन सांगायला लागेल की तुमचं मत जे तुम्ही महाविकास आघाडीला दिलं होतं ते महायुतीला ह्यांनी फिरवलं कसं, किंबहुना ह्यांनी ही खोटी मतदार नोंदणी करून तुमचं मत खाल्लं कसं, हे आपल्याला लोकांसमोर आणायला लागेल. पण ठीक आहे, आपला पराभव झाला, हे आपल्याला तात्पुरतं तरी मान्य करू. 3 निवडणुका जिंकलो, 1 निवडणुकीत पराभव झाला. जे बहुमताचं सरकार आलं
मी तिथे आमदार म्हणून बसतो, इथे सुनील राऊतजी आहेत जे आमदार म्हणून बसतात. आम्ही दोघांनी हे चित्र पाहिलेलं आहे. 2022ला जेव्हा आपलं सरकार ह्या गद्दारांनी पाडलं, जी कीड यांनी महाराष्ट्राला लावली, गद्दारीची असेल, खोकेबाजाची असेल, धोकेबाजाची असेल, तेव्हा ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता, एक हसं होतं की चला आता आपलं सरकार बसतंय. पण यावेळी जेव्हा त्यांचं सरकार बनत होतं ना, रमेशजी तुम्हाला सांगतो, सगळे जे सत्ताधारी बाकावर बसले होते ते पण तेवढ्याच शॉकमध्ये होते जेवढे आपण सगळे आहोत की आपलं सरकार आलं कसं. सगळे एकमेकांकडे बघतात, तू पण निवडून आला, तू पण निवडून आला, अरे मला वाटलं तू पडतोय, नाही नाही मला वाटलं मी पडतोय. हे वातावरण आहे. आणि तुम्हाला अजूनही सांगतो मी, अनेक लोक मला आज सांगतात, पत्रकार जे आहेत मित्र ते सांगतात, भाजपमधले काही आहेत ओळखीचे ते सांगतात, जे जुन्या भाजपमधले आहेत, म्हणजे जी वाजपेयी साहेबांची भाजप होती, अडवाणी साहेबांची भाजप होती, इथे मुंबईत जर पाहायला गेलं तर प्रकाश मेहता असतील, राज पुरोहित असतील, ह्या सगळ्यांची भाजप होती. ज्यांना अजूनही शिवसेनेबद्दल थोडं प्रेम आहे, उद्धव साहेबांबद्दल प्रेम, आणि ज्यांना वाटतं की आजची भाजप आहे ही कॉन्ट्रॅक्टर लोकांची भाजप आहे, ही भाजप नाहीच आहे, ते मला सांगतात की आदित्यजी अजूनही आम्हाला माहित नाही आमचं सरकार आलं कसं. आणि मंत्रालयामध्ये तुम्ही गेलात तर वातावरण असं आहे की ह्या सरकारला ऑलरेडी 5 वर्ष होऊन गेलेले आहेत, सगळं काही हळू चाललेलं आहे, हळू चाललेलं हळू चाललेलं. पण आज आपण विचार करायला पाहिजे की आपण इथे उपस्थित का राहिलेलं आहे. मुंबईची अवस्था जी झालेली आहे, जे ध्येय आपलं आहे, मुंबई आपल्या हातातून जाता कामा नये. कारण आपल्या हातातून जर गेली तर ही मुंबई महाराष्ट्रातून तुटेल. आणि हे गुजरातचंच नाही, कारण आता कदाचित हे गुजरातच्या घशात घालणारच नाहीत, हे फक्त आणि फक्त अदानीच्या घशात घालतील मुंबईला. तिथे आपल्याला लढणं गरजेचं आहे, तिथे आपल्याला जिंकणं गरजेचं आहे, तिथे आपल्याला जातपात धर्म, कदाचित मी तुम्हाला हेही सांगेन, पक्ष विसरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे. कारण ही मुंबई जर आपल्याला आपली ठेवायची असेल, या महाराष्ट्राची ठेवायची असेल, तर तुम्हाला लढणं गरजेचं आहे आणि जिंकणं तर गरजेचं आहेच.